नमस्कार. बरेच जणांनी कमेंट केले की दादा ब्लाऊजचं माप आम्हाला अंगावर घ्यायचंय आणि शिवाय त्यामध्ये किती वाढवावं लागतं हे सांगाल का? तर ठीक आहे, मी का नाही सांगणार, परंतु माझ्या विद्यार्थिनींनीच एकमेकीचं माप घेतलेलं आहे, तर तेच तुम्हाला सांगतील आणि तुम्ही बघू शकता. तर चला मग. आपल्याला आहे ना अंगावरती माप घ्यायचं आहे, तर ताई तुम्ही त्यांचं अंगावर माप घेऊ शकता. आता पूर्ण उंची घ्या बरोबर. जेवढी हवी त्यांना तेवढी उंची मिळाली. चला आता पाठीमागचा गळा किती मोठा पाहिजे? ओके, 9 इंच गळा. आता हे ओपन गळ्याचं झालं. आपल्याला आता बंद गळ्याचं करायचंय, तर शोल्डरचं माप आपल्याला बंद गळ्याचं बरोबर शोल्डर प्रमाणे. व्हेरी गुड. आता ओपन गळ्यासाठी आपण शोल्डरचं लगेच माप बघून घ्यायचं, जेणे की ते शोल्डरची विड्थ किती आहे तेवढ्या हिशोबाने आपण खांद्याच्या त्या हाडापर्यंत ठेवून बघायचं. असं उतरतं घ्यायचं नाही, वरती व्यवस्थित धरायचं बरोबर. मग जेवढी विड्थ आहे गळ्याची शोल्डरची तेवढी आपण घेतलेली आहे. तर आता हे मागची उंची, मागचा गळा आणि शोल्डर झालेलं आहे. आता त्यांना समोरल्या भागाला वळवून घ्या. चला आता आपल्याला आहे ना पुढचा गळा घ्यायचा आहे बरोबर. किती गळा हवाय त्यांना तेवढा गळा घ्यायचा. 7 6.5 दरम्यान असू शकतो. ओके. पुढचा गळा झालेला आहे. आता आपल्याला बाही लांबी बरोबर आहे ना? व्हेरी गुड. तसं सरकून 5.5 ठीक आहे. 5.5च्या ठिकाणीच डोळ्यासमोर अंदाज धरायचा आणि तो दंडाचं माप घ्यायचं बरोबर. तेवढं दंडाचं तेवढं. आता आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचंय. तुम्हाला शिकवलं नाही, आधी मुंड्याचं घेऊ द्या ना. खाली धरायचं थोडंसं व्यवस्थित तसं ते बरोबर. हे बघा असं मुंड्याचं माप घेतलेलं आहे. आता गोल मुंड्याचं म्हणजे आर्मोल पूर्ण गोल मुंडा हे आपल्याला लागतं सिवलेस ब्लाऊजसाठी बरोबर आहे. नीट धरायचं. धरा काय टेन्शन नाहीये, सावकाश होऊ द्या. बरोबर किती येतं बरोबर. मग ते झालं. आता आपल्याला 2 हाताचे माप असतात. आता डावा बाहीचं किती दंडगेर आहे ते पण बघून घ्यायचं. म्हणजे जेवढी बाही घेतलेली आहे आपण तेवढाच दंडगेर आला पाहिजे. आता चेस्टचं माप घ्यायचं सावकाश. बरोबर. तो दुपट्टा ताई जरा साईडला घ्या. ओके. बरोबर सेंटरला घ्यायचं. टेप वर खाली घ्यायचं नाही. किती येतं त्या पद्धतीने नीट घ्या, व्यवस्थित धरून. पाठीमागे धरलाय का टेप ते बघून घ्यायचं. आणि सेंटरच्या हिशोबाने बरोबर असा टेप धरायचा. आता खाली कमरेचं माप घेताना व्यवस्थित असं घट्ट मध्ये धरून घ्यायचं. 3.5 आलं ना? चला आता हे आपलं पूर्ण माप अंगावर झालेलं आहे. तर आता मला सांगा की आपण अंगावरलं माप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कुठे कुठे वाढवणार आहोत? आपण छातीच्या मापामध्ये अंगावरच्या माप असेल तर 3 इंच वाढवतो. आणि जर त्यांनी मापाचं ब्लाऊज दिलं तर काहीच वाढवत नाही बरोबर. आणि मुंड्यामध्ये माप म्हणजे बाहीचा मुंडा का? बाहीचा मुंडा असेल अंगावरच्या मापामध्ये आपण 2 इंच वाढवतो. त्यांनी जर मापाचं ब्लाऊज दिलं तर 1.5 इंच वाढवतो बरोबर. आता तुम्ही सांगा ताई की आपण कमरेमध्ये मार्जिन वाढवतो का? माप एक्स्ट्रा नाही ना वाढवत? फक्त छातीमध्ये आणि मुंड्यामध्ये 3 इंच छातीमध्ये आणि अंगावर माप घेतलं की 2 इंच आपण मुंड्यामध्ये. चला म्हणजे तुम्हाला अंगावर माप घेतल्यानंतर किती वाढवायचं हे लक्षात आलंय. आणि उंची जेव्हा घेतो त्या उंचीमध्ये किती वाढवतो तुम्ही सांगा ताई? 1/2 इंच. आणि बाहीचं 1.25 इंच नाही, बाहीचं उंचीमध्ये दुमडपट्टी 1.25 इंच. आणि मुंड्याचं मापामध्ये नेहमीप्रमाणे 1.5 इंच कापडावरती आणि आपलं मापाच्या ब्लाऊजला 1.5 इंच. आणि अंगावर घेतला असेल तर 2. चला म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे की आपण अंगावर माप घेतल्यानंतर किती वाढवावं लागतं. आलं लक्षात? म्हणजे आता हे माप घेण्यासारखं तुमच्या लक्षात आलं अंगावर? तर चला व्हेरी गुड.